तो म्हणतात हे बघा एकदम. मित्रांनो बघू शकता हे बघा आपल्याकडे एवढे मासे गावले आहेत. म्हणजे नमस्कार मंडळी, तर कोकणातल्या यूट्यूब चॅनलवर एका नवीन व्हिडिओत तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर मित्रांनो लय दिवसांनी परत एकदा येईल मासे बघू. तर आजची जी मासेमारीची पद्धत आहे ना ती फक्त तळ कोकणात केली जातात आणि ही जवळपास ना 90% लोकांना माहीत नाही. तर काय कशी काय मासेमारीचा प्रकार राहतो तुमका आपल्या व्हिडिओत दिसत. आणि ही मासेमारी ना आपली 2 दिवस म्हणजे हा शनिवार आज आणि उद्या असे 2 दिवस आपल्या करूच्या. तर एकदम भन्नाट प्लॅन आहे आणि मजा पण येणार कारण ह्या वर्षी सगळ्यात पहिलीच आहे. तर याच्यानंतर सुद्धा असेच व्हिडिओ बघू भेटतील. तर आजचा व्हिडिओ तर ह्या ना तो शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडलो असत तर व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण ही मासेमारी अशा मासेमारीचे जे प्रकार आहेत ना ते तुमका आपल्या चॅनलवर बघू भेटतील. तर जास्त उशीर न करता आता पटापट व्हिडिओ सुरू करूया. धावता आणि आपलं मेन प्लॅन आता आपल्याला आता इकडनं ना इथपर्यंत पूर्ण दगड लावून ना बांध घालतो आणि इकडे आपली खोईन लागणार. तर खोईन बघायला अशा आपलं खोईनीचं 2 उपयोग होतं, कुर्ल्यांका आणि माशांका पण. तर आता सगळ्यात पहिले ना इकडे ना बांध घालून घेऊया असो, त्याच्यानंतर तुमका दाखवतो पुढचा काय करूचं आता. सगळ्यात पहिले आपल्याला बांध घालून घेतो असो दगडांचो ह्याच्यात ठेव बांध घालून घेऊचा आणि आपण साडीचा आणला त्यानंतर दाखवतो. ते बारके बारके दगड आहेत ना ते लावून असं बांध करूचो पूर्ण, म्हणजे मासे बाहेर जाऊ नको म्हणून. एक पाणी तर ना लय गाळा तो ठेवते बांध. असणार बघ ठेवू असं असं ना पूर्ण बांध घालतो. म्हणजे उडून जाणारे मासे आहेत ना त्यांना जाव खाणार नाही. पूर्ण बांध घालतो. इकडे पण ठेवत्या कोपऱ्यावर, हे बारकीच्या कोपऱ्यात मित्रांनो ही एवढीशी जी जागा ना इकडे आपल्या खोल लावत्या. म्हणजे जे पळणारे मासे आहेत ना ते आपल्या सहज काम म्हणजे सोप्पा होय, मासे आपल्याला लवकर भेटतात. तर या जागेवर ना आपल्या खोल लावत्या दाखवतो खोल ना सरळ बुडो होईल. आता मासे रिटर्न येते इकडे ठेव, वेगळं लागणार आहे आपल्या इकडे ठेव वरती ठेव. सगळे दगड ना नंतरला लागते बांध घालताना पण नाही बाबा अशा पद्धतीने लावूच्या फिरवून दे. आता नाही त्या 2 साईडींना आपलं फक्त दगड ठेवतो म्हणजे कोण ना हलणार नाही. दगड द्यायचे बारके पण लागणार मोठे पण लागणार. मित्रांनो आता आपल्याकडनं साडी लावून घेऊया कारण जर मासे जे उडणारे आहेत ना ते साडीच्या वरनं जाती. थोडी भिजून लावल्यामुळे ना तुटणार नाही. ती ठेवूच्या आणि हे खालची जी साईड आहे ना ती पूर्ण खाली तळात ना लावूच्या. म्हणजे खालना जे पळणारे मासे आहेत ना ते पण पळू शकत नाही आणि वरनं जे उडून जाणार आहेत ना ते पण म्हणजे उडू शकत नाही. अशा पद्धतीने आपल्याला लावू शकतो. त्याच्यातून असं बांध घालून घ्यायचो आणि असं लावायचं. सरळ येतं दिसतं माशी लावायचं. आता या साडीच्या मुळात ना म्हणजे खाली साडी टेकवलेली आहे ना ते आता माती टाकून घ्यायची. म्हणजे खालनं मासे जाणार ना तिंका पण जाऊ भेटणार नाही आणि वरनं जाणार तिंका पण जाऊ भेटणार नाही. वरती साडी असल्यामुळे पूर्ण साडी खालनं एकदम कवर करायची, जमिनीत टेकून घ्यायची माती लावून. मित्रांनो बघू शकता इकडनं ना पूर्ण इथपर्यंत आपण साडी लावला.
म्हणजे उद्या जेव्हा आपण रिंग्या धुवून इकडनं जे मासे उडी मारून जाणार आहेत ना रिंगा जाऊ भेटणार नाही. आणि इकडे आपली खोय ना म्हणजे इकडे थोडी जागा अशी ठेवला म्हणजे मासे इकडनं जाऊ खोय आणि ते सगळे खोयने आपल्याला भेटतले. तर असं आपलं आजचं प्लॅन हा तिथपासून इथपर्यंत पुरो ह्या घालून ठेवलेलं म्हणजे बांध आणि साडी बिडी सगळं आजचं काम पूर्ण फिक्स करून टाकलेला. आणि मित्रांनो मेन खजिना आपलं आहे बघा ह्याच्या आता खोल थोडी बाहेर काढून दाखव. ते बघा ना एकाना अशी रिंग्या म्हणतात ते बघा ह्या फळाक ना रिंग्या म्हणतात. ते एक असं चोळलास ना पाण्यात की तो फेस होता आणि ह्याच्यानं आपल्याला मासे मिळतात. तर हे बघा एवढी सगळी सारी आणलेली आहेत. तर थोडी हिरवी आहेत आज या टायमाला पण हिरवीच आणला कारण आताची सध्या ना धरूक सुरू झाली एवढे एवढे साईजची भेटतात. अजून पिकली नाहीत चांगली पण हिरव्यांचा पण फेस होता त्यामुळे आम्ही हिरवीच आणला. तर आता आधी आपण एका गाड बांधून ठेवूया त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते आपल्याला आता काय करू. रिंग्यान जी भरलेली पिशवी आहे ना ते आपल्या पूर्ण एक रात्र पाण्यात ठेवच्या. तर असा केल्यामुळे ना रिंग्यातलं फेस पण रातभर पाण्यात मुरात आणि पाणी गार असल्यामुळे आपल्याला मासे लेट भेटते. त्यामुळे आम्ही ही पद्धत आज पहिल्यांदा ट्राय करून बघता. तर मित्रांनो आपली ना इकडे बघू शकता हे बघा अशी पिवळी आहे ना इकडे पिवळी पिशवीत भरून ना आपला पूर्ण रिंग्या इकडे ठेवलेला. तर ह्या आपल्याला ना आता असं ठेवता वरती दगड ठेवला वरती येत म्हणून. तर पूर्ण आपल्याला ना उद्यापर्यंत या असं ठेवतो. आता आपण उद्या 10 10:30पर्यंत परत येणार आहोत. तोपर्यंत आपल्या इकडे ठेवतो तो चांगलं ना फेस होत त्यात चांगला उंबळा त्याच्यासाठी आपण असा केला. तर मित्रांनो आज जो आपण करणार होतो ना तर आपलं पूर्ण काम झाला म्हणजे पाठी कुडून घेतला साडी बिडी पूर्ण खोईन बिन सगळ्या लावून झाला. आणि रिंग्याची पिशवी पण आपण पाण्यात ठेवलं ते आता आपण बरोबर उद्या 10 ते 10:30 वाजता येणार. तर अशा करूचं कारण म्हणजे ना सध्या थंडी दिवस असल्यामुळे ना पाणी गार त्यामुळे मासे ना एका दिवसात करू झाला तर मासे आपल्याला लेट गावतले त्यामुळे आपण ही पद्धत वापरला. तर आता आपण डायरेक्ट उद्या सकाळी 10 10:30च्या दरम्यान येणार म्हणजे जरा जरा ऊन पडला ना असं चांगला की आपण आता उद्या परत एकदा व्हाळावर येणार आणि पुढचं नेक्स्ट म्हणजे पुढचा जो कंटिन्यू व्हिडिओ तो उद्यापासून चालू आहे. 2000 years later. तर मित्रांनो आपण आता दुसऱ्या दिवशी लाव काहीतरी 10:30 झाले आहेत आणि जी आपली आता रिंग्याची पिशवी आहे ना ते आता आपण इकडे सोडून ठेवूया. एक पूर्ण रात्र ठेवलेला आणि बघू शकता थोडा थोडा ऊन येला अजून ऊन नाही येला. तर आता ना पिशवी पूर्ण सोडून घेऊया त्याच्यानंतर बघूया कितपत रिंग्या उंबाळली आहेत ती. तर आता ना पिशवी ओतूया. चांगली थोडी दिसतात तशी आहात तर चांगली झाली ती बघ. तर आता ना एक एक करून चोळूक घेऊया. तर मित्रांनो आपल्याला आता चोळूसाठी ना रिंग्या आधी पिशवीत भरून ठेवूया. तर जे सिमेंटची पिशवी असतात ना ते आणला तर ह्याच्यानं ना म्हणजे चांगले चोळूक भेटतात त्याच्यासाठी आणि पिशवी ना दगडा चोळल्यावर ना फाटत पण नाही. तर आता ना अशी जी रिंगी आहेत ना ती थोडी थोडी आधी चोळून घेऊया. त्याच्यासाठी आम्ही जमिनीवर वतला म्हणजे पिशवीत भरूक बरी कमीच चोळूक भेटणार नाही. तर मित्रांनो हे बघा अशी ना म्हणजे दगडावर घेऊन पिशवीत घेऊन अशी चोळूची असतं. मग हे बघा यांचं ना असं फेस येता. तर आपल्या घेऊ पूर्ण एरिया एवढं कंप्लीट करूचं तेव्हा असं ना फक्त असं कपडे होतात ना तसे चोळायचे मग असं असं फेस होता. तर एवढी सगळी रिंगी आहेत आपल्याकडे. तर आता पटापट चोळून घेऊया आणि हिरवी असल्यामुळे ना चांगलं फेस होईल. तर मित्रांनो बघू शकताच किती फेस झालं. तर आपल्याला ना असतात ना पूर्ण जेवढे पण आपले अर्धी पता रिंगी आहे ना तेवढं पूर्ण चोळून घ्यायचा आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते पुढे काय करूचा. तर आधी सगळ्यात पहिला ना आपला जेवढा पण रिंग्या ना तर सगळं आधी चोळून घेऊया. तेव्हा अशी जी आहेत ना रेवा मिक्स घ्यायची म्हणजे रेवो पण घ्यायचो थोडं म्हणजे आतनं पण चांगली चोळतात आणि बाहेरनं काय आपण चोळतावर. तर बघू शकता जे बघा इथपासून इथपर्यंत ना एकदम भारीच फेस झालो हा. मित्रांनो आपल्याला आता झोडूचा चोळून बघला एवढं एवढं पेज झालं. तर आता ना आपण या झोडूया. झोडल्याच्या नंतर ना माती मिक्स करून ना नंतर आतमध्ये पुरड्या म्हणजे सगळा जेवढा पण ना पगळा पाण्यात टाकूचा. हे बघा अशा पद्धतीने ना दांड्याने झोडायचा त्यांना चांगला फुटता. अशी एकदम त्याची चिचण करूची असतं भाजी. तर असे चांगले म्हणजे ताकदीवाले जेव्हा माणसा लागतो म्हणजे या अशा पद्धतीने मासे पकडून ना जास्त मेहनत हा. तर मासे पण तसे भेटतो कवी. सरळ हात घाल रे इकडनं रेवो टाक जयराज इकडनं रेवो टाक.
थोडं ना रेवड टाकायचं म्हणजे वरणा पण झोडता चांगला. दांड उचलूक दे फुटता रे झोडू का जावं चांगलं. तर मित्रांनो आपण आता बुरुम माती आहे ना ती आता इकडे ओतूया. ही जी व्हाच्या काटावर असता ना ती अशी माती आहे. ही असली लाल माती आहे ना यात दगड नसतं अशी याच्या व्हाच्या कडेसूनच भेटतात. ती आता अशी ना याच्यात मिक्स करून ना नंतर आता या सगळा मिक्स करून आता पाण्यात टाकू जा. तर ना आता पाणी मिक्स करूया याच्यात. हे बघा असं ना आपल्या पाणी मिक्स करूचा. मिक्स कर दोघांनी मिक्स कर. ते बघा असं मिक्स करूचा. हळू कर. तर बघा असा मिक्स करूचा आपल्या. चांगला मिक्स कर जास्त पातळ करू नको. हा इथेच मिक्स कर वरच्यावर मिक्स कर. हळू कर काहीतरी लागत हातात. अरे तुझ्या पायाबुडीत डिपळत बत्ती घे थोडी मातीची माहिती. रिंग्या सगळी बारक्याच्या पायाच्या समोर रिंग्यात बघ. खालना वरची काढा खालतीवर राहणार कारण वरच्यावरच माती मिक्स होत. एवढ्या याच्यातच आपल्यात करूचा. एवढ्या याच्यात मिक्स कर. इकडची बघ इकडे सुक्या बघ थोडी हे खाली सुक्या. हा इथे बघ इथे सुकी बघ सुकी खाली राहता. सुकी खाली राहता रे. पाणी आण थोडा जास्त नको आणू. हा बरोबर. तर बघ असे ना गट्टे टाकू. गट्टे टाक रे पेरू नको गट्टे टाक. हे बघा एवढा अजून मग एका जाग्यावर गट्टे टाक. इकडे टाक थोडा इकडे थोडा टाक. खरं टाक अंगार उडवतं. पुढे जाऊन टाक एकदम त्या कोपऱ्यात टाक. कोपऱ्यात थोडं दोघांनी टाका कोपऱ्यावर एकदम कोपऱ्यावर. आयुष पुढे टाक एकदम कोपऱ्यावर. अजून हे बघा एवढा. हा एकत्र करायचं कोयत्याने एकत्र कर. हा तिकडे बास आता इकडेच टाक आयुष ना त्या आयुष टाक. अंगार नको. अजून किती आबो. हा आयुष गेलो ना बारक्यात त्या तिकडेच जाऊन टाक. त्या पाणी वाहता बघ त्या तिकडेच टाक. उभं दांडू. काढवीचा पॉर बारीकसा तर बघता. हा लय बारीक आहे ना म्हणजे हा तर काहीतरी हा पहिला दिसला म्हणून मारला नाही तर एवढा बारीक आम्ही मारतच नाही. केवढूसा बघा शित्तो काढवीचो शित्तो म्हणतात. काटे लागते. खोईलीत किती मासे घुसले आहेत ना तर आपण जरा बघता. आता घरात जाणार आहो भूक लागली या बघता किती मासे गावले. नंतर जाताना परत लावून पण जाऊ मग संध्याकाळी येऊ परत काढू. पत्ते रोलो या मासे हत तसे हे का काढवी बिडवी घुसली आतमध्ये. आयुष ते उभं आयुष उभं होतंय कोण काढला ते उभं घनसत.
ए आयुष ते उभं राहू जा. बघ दोन घनस कसे वर उभे उभे होतात बघ. दोनच मोठे मोठे ते. आता मेना घातलेला आम्ही वेगळ्याच करण्यासाठी माशांसाठी. ह्या बघा काय तो बाहेर सोडत तेव्हा बघा समजत काय आता आतमध्ये केवढं आहेत बघा. दोन काडवे भेटले मोठे. हे बघा एक दोन हे बघा केवढे काढवे आहेत बघा. परत आम्ही सोड टाक टाक भुतू टाक. बामणी फाटका बारीक लय गावले. घनच घुसले ना. त्याच्यामुळे नाही तर अजून घुसले असते मासे. बघ जास्त काय दिसत नव्हतं पण आता किती घुसले ते बघा. मग भर मासे भर 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 लवकर. नको तू का मित्र बघू शकता. हे बघा आपल्याकडे ना एवढे मासे गावले आहेत. म्हणजे ब्याला दांडकीन कर 2-3 ना ढेकळे पण आहेत. हे बघा अजून जितो हा. तर एवढे सगळे ना मासे मिळाले. तर अजून मिळाले असते फक्त ना पान गणच घुसल्यामुळे ना थोडे कमी मिळाले. तर काय नाही नेक्स्ट टाइम बघूयात. तर बऱ्यापैकी एकाच्या पुरते मासे आहेत. आपला आजचा मेहनत पॅन ना सक्सेस झालो. बऱ्यापैकी मासे भेटले पण 2 पान गणच घुसल्यामुळे ना थोडे मासे कमी मिळाले आणि पाणी पण थोडा गार होता. तर काय नाही आजचा व्हिडिओ आता आपण इकडे एंड करता. तर बरोबर ना 15-20 दिवसांनी आपण परत एकदा इकडे मेना घालूया. तर आजचा व्हिडिओ कसं वाटलं कमेंट करून सांगा. आणि कोकणातली नवीन पद्धत पण कशी वाटली म्हणजे जुनीच पद्धत आहे पण ही कशी वाटली ती पण कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असता तर व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका. कारण असे नवीन व्हिडिओ तुमका आपल्या चॅनलवर भेटतील. तर आता भेटू लवकरच आणखी एका असेच एका नवीन व्हिडिओ. धन्यवाद.